मैत्रीण चॅनलवर आपले स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध 9 रूपांची पूजा केली जाते. एकंदरीत स्त्री तत्वाची पूजा केली जाते. एका स्त्रीने दुसऱ्या देवी रूपी स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती आणि मातृत्व प्राप्त होण्यासाठी ओटी भरली जाते. तर अशीच ओटी भरण्यासाठी 8व्या माळेला एका मंदिरात गेले होते. खूप मोठ्या रांगेत खूप वेळ वाट पाहत थांबले होते. रांग कशी तरी पुढे सरकत गेली आणि शेवटी देवीचा चेहरा दिसायला लागला. पण का कुणास ठाऊक तो मुखवटा मला खूप त्रासलेला वाटत होता. असं वाटत होतं की देवी मनोमन म्हणत आहे, बायांनो किती गर्दी करतात, दरवर्षी किती हा साड्यांचा ढीग, जिकडे तिकडे तांदूळ नारळांचा ढीग, गरज नसताना मला इतक्या साड्या देतात. त्यापेक्षा काही गरजवंतांना दिल्या, गरजवंतांची ओटी भरली तर किती चांगले होईल ना. आणि अचानक मी विचारचक्रात असताना कुणीतरी माझा पदर ओढल्याचं मला कळलं. मागे वळून बघितले तर एक डोंबारीण माझा पदर ओढत होती आणि आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघत म्हणत होती, ताई काहीतरी खायला द्या, निदान 5-10 रुपये तरी द्या. तिच्या अंगावरील साडी अतिशय मळकटलेली आणि फाटलेली होती. ब्लाऊज पण अर्धवट फाटलेलं आणि ढिगळ लावलेलं होतं. मी तिला काहीही न बोलता पुढे रांगेत कधी देवीचं दर्शन होईल याची वाट बघत होते. एकदा त्या डंबारणीकडे बघत होते तर एकदा देवीकडे बघत होते आणि मनातले मनात विचार करत होते की जणू काही देवी मला म्हणत आहे, बाई माझी ओटी भरण्यापेक्षा त्या डोंबारींची ओटी भर, तिला त्या साडी चोळीची जास्त गरज आहे. आणि शेवटी न राहून मी त्या डोंबारणीची ओटी भरली आणि तिला साडी, चोळी, नारळ अर्पण केले आणि परत रांगेत लागले. आता मला देवीचा चेहरा जरा हसल्यासारखा वाटत होता. दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिराजवळ आले तोच कुणीतरी परत पदर ओढल्याचं जाणवलं. मागे वळून बघितलं तर डोंबारीण मी दिलेली साडी नेसून अगदी आनंदी चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यात मला देवीचा चेहरा दिसला आणि मी मनोमन देवीचे दर्शन घेतलं आणि परत आपल्या घरी निघाले. अगदी सुखी समाधानाने घरी जायला निघाले. धन्यवाद.